मित्रांनो, आज युद्धाचा 17वा दिवस. जेव्हा 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने दोघांनी इराणवरती हल्ला केला, त्याच दिवशी असं वाटलं होतं की नक्कीच क्रायसिस हे येणार आहे. माणसाला काय थोडंसं जिओपॉलिटिक असेल किंवा पॉलिटिक्स असेल, करंट अफेअर काय चालू आहे आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, याचं नॉलेज नक्कीच असायला हवं. आणि प्रत्येकाने लक्ष द्यायलाच पाहिजे न्यूजवरती तरी की करंट काय चालू आहे. जेव्हा 28 फेब्रुवारीला हा हल्ला केला, त्यानंतर हार्डली 2 दिवसानंतर मी बघितलं की पेट्रोलच्या लाईन खूप जास्त लागत आहे. मी पेट्रोल भरून घेतलं, माझ्या गाडी पूर्ण टँक फुल केली. कारण अफवा पसरली होती की पेट्रोल क्रायसिस येणार आहे आणि इन फ्युचरमध्ये येणारच आहे, ते 100% येतीलच. क्रूड ऑइलमधून जे पेट्रोल डिझेल येतं, तर तसंच आपला HP गॅससुद्धा त्यामधूनच निघतो. तर जर पेट्रोल डिझेल शॉर्ट होणार आहे तर 100% गॅसचंही शॉर्टेज येणारच आहे, हे माहिती होतं. त्यामुळे मी 2 दिवसामध्ये माझा गॅसचा नंबर लावून घेतला, गॅस भरून घेतला. म्हणजे गॅसचा मला सध्या काही त्रास नाही. आता सर्वीकडे अफरातफरी चालू आहे, कोणी नंबर लावते, कोणी जॉब सुट्टी घेऊन दिवसभर लाईन लावून तो गॅस मागवते. बट मला त्याचं चिंता नाही, कारण मी ऑलरेडी गॅस पूर्ण घरी आणून ठेवलेलं आहे. तर सांगायचं रिझन एवढंच की आपण जर अपडेट असलो करंट अफेअरवरती, फक्त जॉब न करता, म्हणजे जॉब तर सर्वजण करत आहे 9 ते 5चा, बट थोडंसं या गोष्टींकडे लक्ष दिलं की यार दुनियामध्ये काय चालू आहे, तर थोडंसं आपल्यासाठी उपयुक्त होतं. थोडं आपल्यालाही कळायला लागतं की नाही यार, याने हे लिंक होतं, यामुळे असं होईल आणि इन फ्युचरमध्ये असा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मी प्रिपेअर्ड कशासाठी राहायला हवं. तर हा ॲक्च्युली एक थोडा डेमो व्हिडिओ बनवत होतो मी. म्हणजेच एक आपण ग्रीन नेट लावलेली आहे. कशासाठी? तर इथून पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर या टॉपिकवरती बनवला. आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.